रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री, पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। परराज्यातून आलेल्यांची नोंद न केल्यास आंदोलन करणार, मनसे राज्य सरचिटणीस खेडेकर यांचा इशारा। परप्रांतीय नागरिकांची प्रशासनाकडून चौकशी आणि नोंदणी केली जावी या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे। म्हणूनच महिनाभरामध्ये याबाबत कार्यवाही झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिला आहे। दादा, काय सांगाल, आज तुम्ही महाराष्ट्र तहसीलदारांची भेट घ्यायला आलेला आहात। आपले जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांनी निवेदन दिलं होतं एक परप्रांतीयांविषयी, काय सांगाल, आज काय झालं मीटिंगला? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत। जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव, उपजिल्हाध्यक्ष आमचे चेतन उतेकर, जिल्हा सचिव अमोल पेंडकर आणि ज्यांनी निवेदन दिलं ते आमचे अक्षय भोसले आणि शहराध्यक्ष पंकज उमाश्रे, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज तहसीलदारांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन बैठक लावली होती। खरं तर अक्षय भोसले यांनी 14 तारखेलाच 14 जानेवारीलाच एक पत्र दिलं होतं की या महाड परिसरामध्ये MIDC मध्ये परप्रांतीय, बांगलादेशी, रोहिंगे आणि असे अनेक लोक या ठिकाणी आहेत ज्यांचे वेगळ्या प्रवृत्तीचे आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये नोंदणी करावी आणि त्यांची माहिती घ्यावी। परंतु ह्या निवेदनाला त्याची दखल त्यांनी घेतली नाही। एक बैठक त्यांनी लावली होती, परंतु प्रशासनावरचा ताण असल्यामुळे ती बैठक कॅन्सल केली आणि मधल्या काळामध्ये 13 तारखेला अमितजी शहा या ठिकाणी आले होते, देशाचे गृहमंत्री, आणि ते येत असताना त्याच्या 1-2 दिवस आधी या MIDC मध्ये एक नक्षलवादी मिळाला आणि त्या बिर्ला कंपनीला अमित शहाजी भेट देणार होते। एक मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता या MIDC मध्ये होती। प्रशासनाने जर वेळीच अक्षय भोसले यांची जर दखल घेतली असती निवेदनाची, तर तो त्याच वेळात पकडला गेला असता। बिहारच्या पोलिसांना इथे येण्याची आवश्यकता लागली नसती। आमचं म्हणणं तेच आहे की या MIDC मध्ये अनेक रोहिंगे, अनेक बांगलादेशी आणि अनेक नक्षलवादी काम करत आहेत। या MIDCच्या मालकांवरती, कॉन्ट्रॅक्टरांवरती कोणाचंही बंधन नाही। तर देशाच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीमध्ये जर ही परिस्थिती असेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल, याचं उत्तर मी त्यांच्याकडे मागितलं। त्यांना आम्ही 1 महिन्याची मुदत दिलेली आहे। या 1 महिन्यामध्ये नगरपालिका प्रशासन असेल, गटविकास अधिकारी असतील, तहसीलदार असेल, MIDCचे सगळे पदाधिकारी हे असतील, अधिकारी असतील, यांनी संयुक्तपणे या सगळी दखल घेतली पाहिजे। या सगळ्यांना शोधून काढलं पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। अन्यथा 1 महिन्यानंतर प्रशासनाचा आणि आमचा या ठिकाणी संघर्ष होईल। आम्ही या सगळ्या परप्रांतीय लोकांना, ज्यांची नोंदणी तर नाही, जे बांगलादेशी आहेत, जे रोहिंगे आहेत किंवा जे नक्षलवादी आहेत, त्यांना आम्ही धरू आणि त्यांच्या बाबतीमध्ये काय प्रसाद द्यायचा तो आम्ही देऊ आणि प्रशासनासमोर हजर करू। मग मात्र या अधिकाऱ्यांवरती कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प वाटणार नाही, असं आम्ही त्यांना निवेदनामध्ये सांगितलंय। 1 महिन्यामध्ये मला वाटतं प्रशासन आता अलर्ट मोडवरती आहे, याच्यावरती कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।